घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता असं पाहतो की इकडे लताबाईंवरती जो माणूस हल्ला करायला आलेला असतो त्याच्या तावडीतून जानकी लताबाईंचा जीव वाचवते आणि ती आता तो माणूस कोण आहे हे बघण्यासाठी त्याचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत असते. पण तो माणूस जानकीला धक्का देतो आणि उलट तिच्यावरतीच चाकू उघडतो. जानकी स्वतःचा जीव बचावण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते पण तिला आता जमत नसतं. तो माणूस तिच्यावरती चाकू फेकणार इतक्यात तिथे ऋषिकेश पोहोचतो. ऋषिकेश आता एका हाताने त्याचा हात धरतो आणि दुसऱ्या हाताने त्याला मागे ढकलतो आणि मग मार मार मारतो. त्यानंतर लगेचच ऋषिकेश त्याला विचारत असतो, कोण आहेस तू, कोणी पाठवलंय तुला, बोल लवकर, कोण आहेस. पण आता तो माणूस काही बोलत तर नाही. तो ऋषिकेशला धक्का देतो आणि तिकडनं पुढे पळून जातो. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेशसुद्धा त्याच्या मागोमाग पळतो आणि बाहेर येऊनसुद्धा त्याला मारतो. लोक जमा होतात आजूबाजूला. जानकीसुद्धा तिकडे बाहेर येते. तोपर्यंत तो गुंड पुन्हा पळून जातो. ऐश्वर्यासुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेली असते. ऐश्वर्या विचार करते हा सर्व काय प्रकार आहे. तर ऋषिकेश हा आता त्या माणसाच्या मागे मागे पळत बाहेर गेलेला असतो. तोपर्यंत आता मुद्दामून ऐश्वर्या ही एमर्जन्सी बजर दाबते. त्याबरोबर मात्र ऋषिकेश हा पुन्हा मागे यायला लागतो. तर आता इथे घरी अवंतिका आणि सौमित्रा आलेले असतात. अवंतिका आणि सौमित्राला बघून आता शर्वरीला खूपच जास्त आनंद होतो. ती म्हणत असते, तसंही मला एकटीला इथे बोर होतच होतं. बरं झालं तुम्ही दोघंही आलात. ग्रेट, एकदम उत्तम केलं तुम्ही काम. त्याबरोबर लगेचच शर्वरी म्हणते, आणि हे काय तुम्ही दोघं आलात, पण साहेब तुमचं काय, तुम्ही कोर्टातलेच कपडे घालून इथे आलाय. त्याबरोबर लगेचच आता अवंतिका म्हणत असते की हो ताई, ते मी काय झालं ते सांगते. अहो ॲक्च्युली याची एक केस होती, ती खूप दिवसांपासून रखडली होती. म्हणजे अगदी तारीख पे तारीख चालूच होतं. पण फायनली आज हा जिंकलाय. त्यामुळे मग मी याला म्हटलं की चल आपण आत्ताच निघू आणि आपण यावेळेस मी तुला ड्राईव्ह करून घेऊन जाईन. त्याबरोबर लगेचच आता शर्वरी म्हणायला लागते, ओ वाव, म्हणजे तू ह्याला मुंबईपासून मुळशीपर्यंत ड्राईव्ह करून आणलेस. त्यावर अवंतिका म्हणते हो वहिनी. त्यावर लगेचच आता शरू म्हणायला लागते की तू आहेसच एकदम बेस्ट वाईफ, पण तुझं काय रे, तू अजून माठच राहिलास. त्याबरोबर लगेचच आता अवंतिका हसते. तर सौमित्र म्हणत असतो, झाली मस्करी करून, तू वर चल तुझ्याकडे बघतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश, जानकी वहिनी, घरातले बाकीचे सगळे कुठे आहेत असं सौमित्र विचारतो. त्यावर लगेचच शरू सांगते की त्या पार्वती काकूंना ॲडमिट केलं ना हॉस्पिटलमध्ये, सो त्यांना बघायला. त्यावर लगेचच आता हे ऐकून सौमित्र म्हणतो, काय हॉस्पिटलला ॲडमिट केलं, अरे यार तुम्ही आम्हाला काही सांगत का नाही, चल आपण बघून येऊया. त्याबरोबर लगेचच शर्वरी म्हणते, अरे थांब, आता ठीक आहेत त्या, आई आणि ऐश्वर्या त्यांना आणायला गेल्यात, उगाच तुमची चुकामुक होईल, घरी आल्यावर भेट होईलच की. तोपर्यंत आता आपण इथे असं पाहतो की जानकी ही ऐश्वर्याला म्हणते, तू इथे, म्हणजे तो माणूस तुझाच होता ना. त्यावर ऐश्वर्या म्हणते, माझा काय संबंध, मला का बोलतेस तू, माझा कसं असेल. त्यावर जानकी म्हणते, जिथे वाईट असतं ना तिथे ऐश्वर्या असतेच, म्हणून म्हणते मी. तोपर्यंत आता त्या ठिकाणी ऋषिकेशसुद्धा पोहोचलेला असतो. आता ऋषिकेशसुद्धा ऐश्वर्याकडे बघतो. जानकी म्हणत असते, ऋषिकेश ही बघा, ऐश्वर्या इथे आहे म्हणजे नक्कीच तो माणूस हिचाच होता, हो ना, बरोबर आहे ना माझं ऐश्वर्या. त्याबरोबर आता त्या ठिकाणी सुमित्रा येते आणि म्हणत असते, जानकी अगं काय सुरू आहे तुझं, अगं कमीत कमी हिच्यावर इथे तरी आरोप करू नकोस, हॉस्पिटल आहे हे, वातावरण तरी कसलं आहे ते बघ जरा, काय चाललं आहे तुझं. त्याबरोबर आता ऋषिकेश डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर तुम्ही पोलिसात फोन करा. तर जानकीला आता सुमित्रा म्हणत असते, काय हे. त्यावर जानकी म्हणते, आई इथे तुम्ही. त्यावर लगेचच सुमित्रा म्हणते, जानकी हल्ली तू सगळंच विसरायला लागली आहेस हां, नशीब ऐश्वर्याने मला आठवण करून दिली. अगं आपल्या घरात उद्या मंगळागौर आहे, तर मंगळागौर पूजण्यासाठी मी तुला आणि पार्वतीताईंना घरी न्यायला आली आहे. त्याबरोबर सिस्टर येऊन आता डॉक्टरांना सांगते की पार्वती नावाच्या ज्या पेशंट आहेत त्यांना शुद्ध आली आहे. ऋषिकेशला लगेचच डॉक्टर ही गोष्ट सांगतात. त्यानंतर डॉक्टर हे येऊन पार्वतीला तपासतात, विचारतात तुम्ही ठीक आहात का. त्यावर लता म्हणते हो, आता मला बरं वाटते. त्याबरोबर लगेचच सुमित्रा, ऐश्वर्या, जानकी, ऋषिकेश चौघंही आत येतात. सुमित्रा विचारते, पार्वतीताई आता कसं वाटतंय तुम्हाला, अहो अशा अचानक निघून गेल्यात आणि हे असं झालं ना मग. त्यावर लगेचच आता लता सांगायला लागते, कर्माची फळं, दुसरं काय. त्याबरोबर लगेच आता सुमित्रा म्हणते, आता लवकरात लवकर बऱ्या व्हा,
अहो तुमच्या सुनेला किती काळजी आहे तुमची माहिती आहे का? तुम्ही जेव्हापासून आजारी आहात तेव्हापासून इथे तुमच्याजवळ अशी बसून आहे नुसती ती. बरं, आता लवकर बरं वाटलं की लवकर घरी या. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या डॉक्टरांना विचारते की आम्ही यांना घरी घेऊन गेलो तर चालेल का? त्यावर डॉक्टर म्हणतात की हो चालेल ना, काहीच हरकत नाही. पण घरी घेऊन जाऊन आम्ही यांची व्यवस्थित काळजी घेऊ, अशा पेपरवरती तुम्ही मला सही करून द्या, मगच मी तुम्हाला यांना घरी घेऊन जाण्याची परवानगी देऊ शकतो. त्यावर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला पेपर्सवरती सह्या करून देतो. त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जानकी, हिला मात्र हे सगळं काही आवडत नसतं, पण गप्प राहण्याशिवाय तिच्या हातात दुसरा काही पर्याय नसतो. तर आता लगेचच पुढे सुमित्रा ही म्हणायला लागते, पार्वतीताई आता लवकर बऱ्या व्हा आणि आपल्या घरी परत चला. अहो आता रणदिवेंच्या सुनांची मंगळागौर आहे, सगळ्या सुनांची. मग तिथे तुम्हीसुद्धा रणदिवे म्हणून असणं गरजेचं आहे की नाही? म्हणून म्हणते लवकर लवकर बऱ्या व्हा आणि पटापट घरी या, म्हणजे कसं तुम्हीसुद्धा मंगळागौरीत असाल. त्यानंतर आता इकडे सारंग हा घरी येतो आणि म्हणायला लागतो, काय चाललं ऐश्वर्या तुमचं? अहो मगाशी म्हणत होतात की आपल्याला काही झालं तरी त्या लताबाईला जिवंत राहू नाही द्यायचं आहे आणि आता तुम्हीच त्या लताबाईला घरी आणायचं असं बोलताय. अहो कळतं आहे का तुम्हाला ऐश्वर्या, जर ती लताबाई घरी आली तर आपल्यासाठी रिस्की आहे ना ते. त्यावर ऐश्वर्या म्हणते की सारंग, मी पूर्ण विचारपूर्वकच ही गोष्ट केलेली आहे. जानकी हॉस्पिटलमध्ये सतत त्या लताबाईजवळ बसून असते, पण घरी आल्यानंतर तिला सतत तिच्याजवळ बसायला जमणार नाही. तिला घरातली दुसरी कामंसुद्धा असतील, मग आपल्याला त्या दोघींवरही व्यवस्थित लक्ष ठेवता येईल, म्हणून मी हा सर्व प्लॅन केला आहे. समजलं ना तुम्हाला? मी कोणतीही गोष्ट विचारपूर्वकच करते. सारंग म्हणतो, वा वा ऐश्वर्या, तुम्ही एकदम हुशार आहात हो, जाम भारी जाम भारी. बरं, मला तर ना तुमचं कौतुकच वाटतं. म्हणजे एक प्लॅन फसला की तुमचा दुसरा प्लॅन रेडीच असतो. म्हणजे तुम्हीच त्या माणसाला, त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, नाही पाठवलेलं मी त्या माणसाला. तो माणूस कोण होता, कुठला होता, मला खरंच नाही माहिती. अहो सारंग, सरासर विचार करा ना, जर काल मी स्वतः पकडली गेली आहे तर आज मी कोणत्या तरी माणसाला हॉस्पिटलमध्ये कशाला पाठवू? मला काय गरज आहे हे सगळं पुन्हा रचायची? त्यावर लगेचच सारंग म्हणतो, म्हणजे तो माणूस जो हॉस्पिटलमध्ये लताबाईच्या जीवावर उठाय गेला होता तो तुमचा नव्हता? त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही ना. त्यावर सारंग म्हणतो, आठवतंय तुम्हाला ऐश्वर्या, या आधीसुद्धा आपल्याला अशीच कुणीतरी मदत केली होती. म्हणजे कोणीतरी आपल्याला मदत करायचा प्रयत्न करत आहे का? कोणीतरी वाचवत आहे का आपल्याला? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, हो. त्यावर सारंग म्हणतो, पण मग कोण आहे ती व्यक्ती? त्यावर ऐश्वर्या म्हणते, तेच तर कळत नाही आहे मलासुद्धा सारंग, कोण असेल ती व्यक्ती. तर आता दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकी हे बोलत असतात. जानकी ऋषिकेशला सांगते, ऋषिकेश, मंगळागौरीची सगळी तयारी झाली आहे, खायचे पदार्थ सगळे रेडी आहेत, बायकांना आमंत्रणं गेली आहेत, फक्त घराचं डेकोरेशन तेवढं बाकी आहे, तेवढं तुम्ही बघून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ओवीचे कपडे. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं थांब, हॉस्पिटलमध्ये होतीस 2 दिवस, किती दगदग झाली आहे तुझी, जरा आराम कर. त्यावर जानकी म्हणते, नाही हो मी ठीक आहे. त्याबरोबर ऋषिकेश हा आता म्हणत असतो, पण पार्वती आईवरती असा हल्ला कोण करू शकतं? मला ना ऐश्वर्यावरती संशय आहे. त्यावर आता जानकी म्हणते, मलासुद्धा ऐश्वर्यावरतीच संशय आहे. त्यावर लगेचच ती पुढे म्हणते, मग चला आपण जाऊन तिला जाब विचारू. ऋषिकेश म्हणतो, जाब आपण जाऊन विचारायचा? अगं आपण जाऊन विचारू गं, पण आता सध्या आपण कोणतीही गोष्ट विचारण्या अगोदर आहे ना आपल्या हातात पुरावे हवेत, त्याच्याशिवाय आपल्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही. जानकी, सध्याची परिस्थिती काय सुरू आहे घरात ते बघतेस ना. त्यावर जानकी ऋषिकेशला सांगत असते, ऋषिकेश, त्या दिवशी जेव्हा घराच्या प्रॉपर्टीचे पेपर्स सह्या झाले ना, तेव्हाच मला वाटत होतं की काहीतरी गडबड आहे. बघा, त्या दिवशी पार्वती आईंना ठसका लागला. आम्ही जेव्हा देवघरात गेलो होतो तेव्हा मी त्यांच्यासाठी पाणी आणायला गेले आणि तेव्हाच ऐश्वर्याने ते पेपर्स बदलले अशी मला पूर्ण खात्री होती, म्हणून मी ऐश्वर्याच्या खोलीत झडती घ्यायला गेले. त्याबरोबर हे ऐकून ऋषिकेशला अजिबातच आवडत नाही. ऋषिकेश म्हणतो, काय, ऐश्वर्या खोलीत नसताना तू जाऊन तिच्या खोलीत झडती घेतली? जानकी, हे बघ, तू हे जे केलं आहेस ना ते मला अजिबात नाही आवडलेलं. अगं सध्याची घरातली काय परिस्थिती आहे तुला माहिती आहे ना, कोणीच आपल्यावरती विश्वास नाही ठेवणार, आपण कितीही ओरडून ओरडून सांगितलं तरीही. मग त्या अशा परिस्थितीत तुला हे सगळं करायची काय गरज होती? जानकी, तुला कोणीही काही बोललेलं मला नाही आवडणार, नाही चालणार मला, मग तरीसुद्धा तू हे सगळं कशाला केलंस? त्यावर जानकी ही गप्प बसते, काही बोलत नाही. त्यावर लगेचच आता
ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला मी बोलल्याचं वाईट वाटलं का? त्यावर जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, तुम्ही जे बोललात ते बरोबर होतंच. माझं चुकलं. मी ऐश्वर्याच्या खोलीत जाऊन झडतीने घ्यायला नको होती. अहो पण मी खरंच सांगते, मला खात्री आहे ऐश्वर्याने प्रॉपर्टीच्या पेपर्समध्ये काहीतरी छेडछाड नक्की केली आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो की जाऊ देत ना, हे बघ तू उगाच त्या गोष्टींचा विचार. त्याबरोबर जानकी म्हणते, अहो ऋषिकेश असं कसं बोलताय तुम्ही? आता त्या दोघांमध्ये हे सगळं बोलणं सुरू असतंच. इतक्यात त्या ठिकाणी अवंतिका आणि सौमित्र पोहोचलेले असतात. अवंतिका सौमित्राला बघून लगेचच ऋषिकेश आणि जानकी म्हणतात, अरे अवंतिका, सौमित्र, तुम्ही या ना, या आत या. त्या दोघांना बघून त्या दोघांनासुद्धा खूपच जास्त आनंद झालेला असतो. त्यावर सौमित्र आणि अवंतिका एकमेकाकडे बघतात. त्यांचे चेहरे खूपच जास्त गंभीर असतात. सौमित्र म्हणत असतो, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आणि मग ते दोघंही आता आत येतात. तर दुसरीकडे लताबाईजवळ ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या ही लताबाईला म्हणत असते की काय लताबाई? त्यावर लता पटकन डोळे उघडते. आता ऐश्वर्याला बघून ती घाबरते आणि म्हणते, तू तू इथे? त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो मी इथे. काय नशीब असतं नाही? म्हणजे बघा ना, नियती शेवटी आणून आपल्याला अगदी तिथेच थांबवते. मला एकटीला या सगळ्यात अडकवून निघून चालवतात ना तुम्ही, पण शेवटी बघा इथेच येऊन पोहोचलात. तुम्ही विसरला असाल तर मी तुम्हाला आठवण करून देते. आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलं आहे आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये? तुम्ही अर्धवट डाव सोडून जाऊ शकत नाही. तुम्हाला काहीही झालं तरी इथेच राहावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आता जाऊ शकत नाही या. आणि दुसरी गोष्ट, नाहीतर मी तुम्हाला तुमच्या मुलीचा पत्ता सांगणार नाही. जाऊ दे, तो तर ना आता मी सांगतच नाही. त्यावर लगेचच लता म्हणते, ए अगं ए. त्यावर ऐश्वर्या तिच्यावर वाटते, चूप, एकदम चूप, आवाज बंद. त्याबरोबर लता गप्प बसते. तर ऐश्वर्या तिला म्हणत असते, तू ना त्या जानकीपासून जरा लांब राहा. काय आहे ना, ती तुला मारायच्या पाठी पडली. मग बघ उगाच, म्हणजे नको ना. मी तुला आता सावध केलं आहे. आता पुढे काय करायचं हे तुझं तू ठरव. तू ना त्या जानकीबरोबर जास्त बोलूच नकोस, कारण ती तुझ्या जीवावर उठली आहे आणि ती तुझा खेळ कधीही खलास करू शकते. आता मी तर चांगली आहे ना, म्हणून मी तुला अलर्ट करायला आले. नाही म्हणजे आता तू ठरव, खरं विलन कोण आहे आणि खोटं विलन कोण आहे ते. त्यामुळे बघ, त्या जानकीपासून लांब राहायचं. हां, समजलं ना मला काय सांगायचं आहे ते तुला? त्याबरोबर लगेचच आता लताबाई ही बिचारी हो बोलते. खरं तर ऐश्वर्या ही मुद्दामूनच लताला घाबरवत असते. आता लता आणि ती ह्या दोघीजणी बोलत असेपर्यंतच त्या ठिकाणी पोहोचलेली असते आता सुमित्रा ही मागून येते आणि म्हणत असते, ऐश्वर्या काय गं, काय करतेस इथे? आता सुमित्राला बघून लगेचच ऐश्वर्या ही लताला म्हणजेच पार्वतीला इशारा करते, आता काहीही बोलू नकोस. मी जे बोलेन फक्त त्याच्यावरती मान हलव, समजलं ना? त्यावर लता नजरेनेच तिला ह्या गोष्टीसाठी होकार दर्शवते. तोपर्यंत सुमित्रा ही येऊन घरात उभी राहते. त्याबरोबर ऐश्वर्या ही लगेचच आता लताच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिच्या अंगावरचं पांघरून व्यवस्थित नीट करण्याचं नाटक करते. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा तिला विचारते, काय गं ऐश्वर्या, तू इथे काय करतेस? आणि पार्वतीताई, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? त्यावर पार्वती म्हणजेच लता म्हणते, हो बरं वाटतंय मला आता, तशी ठीक आहे. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, काही नाही आई, पार्वती काकूंना कसं वाटतंय काय वाटतंय ते बघायलाच आले होते मी. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा म्हणते, बरं केलंस तू. मी सुद्धा आता तुमच्यासाठी एक काम करते, पटकन मऊ भाताची पेज बनवते, म्हणजे तुम्हाला ते प्यायल्यावर जरा बरं वाटेल. मस्त फोडणी वगैरे घालून पेज बनवते, काळजी करू नका, तेवढं फक्त खा. त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी सुद्धा तेच सांगत होते आई यांना आता, की आम्ही जे सांगू, आम्ही जे देऊ ते खा म्हणून. आम्ही जसं सांगू तसंच करा. काय लता, पार्वती आई बरोबर ना? त्यावर ती म्हणते, हो. तर आता लगेचच ऐश्वर्या म्हणते, आई अहो पण त्यांचा ना एक प्रॉब्लेम आहे. त्यावर लगेचच सुमित्रा म्हणते, प्रॉब्लेम? तो कसला? त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला माहीत नाही का आई, आपल्या घरात प्रॉब्लेम कोण आहे तो? आता असं म्हटल्यावर ऐश्वर्याने सुमित्राला मात्र कळत नाही, प्रश्न पडतो. तर लगेचच ऐश्वर्या म्हणते, अहो आई, ती जानकीचाच प्रॉब्लेम आहे यांनासुद्धा. तर आता इकडे सौमित्र आणि अवंतिका जानकीच्या हातामध्ये एक सुंदर साडी देतात. जानकी ती साडी उघडते आणि म्हणते, वाव, काय मस्त साडी आहे, अगदी एक नंबर. अवंतिका, अगं तुझ्यावरती काय शोभून दिसतोय म्हणून सांगू, हा कलर खूप गोड दिसतेस अवंतिका गं तू ह्या साडीत. त्यावर लगेचच जानकी म्हणते, वाव, किती गोड, एक नंबर. सौमी, चल 1000 रुपये काढ.
त्यावर लगेचच ऋषिकेश विचारतो, काय हे 1000 रुपये कशासाठी? त्यावर लगेचच अवंतिका म्हणते, मी सांगते दादा. काय आहे ना, आम्ही ज्यावेळेस वहिनींसाठी साडी घ्यायला गेलो ना, त्यावेळेसच मी सौमीला म्हटलं होतं, वहिनी स्वतःच्या आधी नेहमी दुसऱ्याचा विचार करतात. आणि सौमी म्हणाला होता की नाही, वहिनी असं काही नाही बोलणार, मी घेऊन गेलेली साडी आहे त्यामुळे. आणि तेच झालं, मी जिंकली आहे. वहिनींना वाटलं ही साडी माझ्यासाठी आहे. वहिनी म्हणाल्या, वा अवंतिका, तुझ्यावर साडी किती गोड दिसते. मग कोण जिंकलं? त्याबरोबर लगेचच जानकी अवंतिकाला म्हणते, अवंतिका. त्यावर अवंतिका लगेच म्हणते, तू 1000 रुपये द्यायचेस मला सौमी. त्यावर लगेचच आता सौमी म्हणत असतो की हो बरं. त्यावर लगेचच जानकी म्हणते, बघा ना कसं लहान मुलांसारखं चाललं या दोघांचं. तर आता लगेच ऋषिकेश आणि अवंतिका हे एकमेकाकडे बघून हसत असतात. तर जानकी ही म्हणत असते, सौमित्र भाऊजी, पण ह्या सगळ्याची काय गरज होती? त्यावर सौमित्र म्हणतो, वहिनी, माझं ठरलं होतं, जेव्हा आम्ही मुंबईवरून एखादी तरी केस जिंकूनच इकडे येऊ ना, तेव्हा तुझ्यासाठी साडी आणि दादासाठी कुर्ता आणायचा, म्हणून आम्ही हे घेऊन आलो आहे. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश जानकी एकमेकाकडे बघतात, थोडे भावूक होतात. ऋषिकेश म्हणतो, अरे पण माझ्यासाठी आणि जानकीसाठी करायची काय गरज आहे? आई आणि नानांसाठी कर, त्यांच्यासाठी आण. सौमित्र म्हणतो, दादा अरे त्यांच्यासाठी तर मी करतोयच. सगळीच मुलं आपापल्या आईवडिलांसाठी त्यांच्या परीने करतच असतात आणि आम्हीसुद्धा करतोय. पण तू आणि वहिनीने आम्हाला सपोर्ट केलात. जर तुम्ही दोघं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला नसतात ना, तर कदाचित आज अवंतिका माझ्या आयुष्यात नसती. पण खरं तर तुमच्यामुळे सर्व काही व्यवस्थित होऊ शकलं. मी आणि अवंतिका एक होऊ शकलो. अवंतिकाला या घरात आणण्यासाठी सुद्धा वहिनी तूच कष्ट घेतलेस ना. त्याबरोबर जानकीला आठवतो तो म्हणजे अवंतिकाचा झालेला गृहप्रवेश. त्यानंतर लगेचच जानकी ही भावूक झालेली असते, तिच्या डोळ्यात अश्रू येतात. तर लगेच ती म्हणते की आता बाद झालं, पुरे करा. आणि मग लगेचच अवंतिकाला जानकी मिठी मारते. त्याबरोबर लगेच आता अवंतिका जानकीला सांगते, वहिनी उद्या मस्त साडी नेसून मिरवायचं काय? त्यावर जानकी होकार देते. तर आता ऐश्वर्या ही सारंगला सांगते, सारंग काहीही करा, अगदी काहीही, पण उद्या काहीही झालं तरी घरातले सगळे थोड्या वेळासाठी बाहेर गेले पाहिजे, सगळे. त्याबरोबर सारंग हा आता घरातल्या सगळ्या सदस्यांना बाहेर घेऊन येतो त्यांचा नेहमीचा पझल गेम खेळण्यासाठी. आता सगळेजण गेम खेळत असतात बाहेर. तर ऐश्वर्या जे घरात झुंबर लावलेलं असतं त्या झुंबराचं दोरा सैल करत असते. त्याबरोबर लगेचच आता सारंग हा आता जानकीला म्हणतो, जानकी वहिनी तू प्रश्न विचार. जानकी म्हणते, विचारू मी? बरं विचारते कोड. सगळे इथे बाहेर असताना, मजा मस्ती करत असताना तुमची बायको ऐश्वर्या आहे तरी कुठे? आता हा प्रश्न विचारल्यावर मात्र आता इकडे हा बघतच राहतो की आता मी काय उत्तर देऊ. सारंगला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे आता मंगळागौर खेळत असताना ते झुंबर खाली पडतं आणि पडतं म्हणण्यापेक्षा ऐश्वर्या मुद्दामून ते पाडते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.